महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने 5 आणि 14 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या वसतिगृह प्रवेशाच्या नव्या शासन निर्णयाविरोधात चंद्रपुरात जोरदार असंतोष पाहायला मिळाला। शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृह क्रमांक 1 आणि 2 च्या विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर सलग 4 दिवस मुक्कामी ठिय्या आंदोलन पुकारलं होतं। या आंदोलनानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून आंदोलनाची सांगता केली। ग्रामीण आणि दुर्गम भागातील कोणताही गरीब आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही असं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका स्पष्ट केली। पालकमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आपले बेमुदत ठिय्या आंदोलन तुर्तास स्थगित केलं आहे। मात्र दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। जीआर संदर्भात जो मुद्दा होता त्याच्यावर आमची पालकमंत्री साहेबांशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पालकमंत्री साहेबांनी अशी तरतूद टाकलेली आहे की वयाची जी अट आहे ती 30च राहणार, पण जो स्वयंचा मुद्दा आहे तो तुम्हाला अनलिमिटेड मिळणार। म्हणजे की तुम्ही जोपर्यंत पात्र आहे की तोपर्यंत तुमची शिकण्याची इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही शिकू शकता। आम्हाला ही बाब कुठेतरी असं वाटलं की ठीक आहे, बरोबर आहे। आणि कसं आहे, मुलांच्या तब्येतीच्या अनुषंगाने बघून आम्ही हा आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत। काल जो निर्णय माननीय मंत्री आणि महाराष्ट्र शासनाने घेतला की 30 वर्षापर्यंत मुलांना वसतिगृहात प्रवेश द्यायचा आणि 30 वर्षानंतर विद्यार्थी जे शिकणार आहे, हायर एज्युकेशन घेणार आहे, त्यांचं कुठेतरी नुकसान होऊ नये यासाठी एक धाडसी पाऊल महाराष्ट्र शासनाने घेतलेलं आहे। त्याचं कन्फर्मेशन विद्यार्थ्यांनी माननीय मंत्री महोदयांशी चर्चा करूनच केलं। प्रत्यक्ष मोबाईलवरून माननीय मंत्री महोदयाशी विद्यार्थ्यांची चर्चा करून दिली। माननीय मंत्री महोदयांना विद्यार्थ्यांनी सांगितले की 30 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाईल आणि 30 वर्षानंतर स्वयंमध्ये त्यांना लाभ घेऊन आपलं एज्युकेशन कंप्लीट करता येईल। विद्यार्थ्यांनी ते माननीय मंत्री महोदयाचं जे म्हटलं आहे ते ऐकलं आहे आणि जे चंद्रपूरला मागच्या 4 दिवसापासून जे त्यांचं उपोषण सुरू होतं ते त्यांनी स्थगित करण्याचा निर्णय घेतला।